नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला इतिहासामध्ये घडलेल्या घटनाक्रम पाहायचा आहे, जो अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे। तुम्हाला MPSC साठी, क्लास 3 साठी, इतर कोणत्याही एग्जामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा घटना आहेत, ते बघायचे आहेत। त्यामध्ये 16 डिसेंबर 1773 रोजी बोस्टन टी पार्टी, बघा 16 डिसेंबर 1773 बोस्टन टी पार्टी, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झाली। 1613 सुरत येथे इंग्रजांची पहिली वसाहत स्थापन झालेली होती। 23 जून 1757 प्लासीची लढाई झाली, सेनापती मीर जाफर व इंग्रज यांच्यामध्ये, लक्षात ठेवायचं आहे। 23 जून 1757 प्लासीची लढाई, यामध्ये लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारची लढाई झालेली आहे। 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारची लढाई झालेली आहे। इंग्रज व इतर कोण आहेत? सुजाउद्दौला, मोगल बादशाह शाह आलम व मीर कासिम। त्यानंतर 6 नंबर बघा, यामध्ये 1764-1799 दरम्यान इंग्रज व हैदर अली टिपू सुलतान यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे। इंग्रज व त्यांच्या विरोधात हैदर अली, टिपू सुलतान यामध्ये इंग्रजी विजयी झालेले आहेत। 1782 रोजी लक्षात ठेवायचं, सालबाईचा तह, प्रथम इंग्रज मराठा युद्ध संपलेलं आहे। म्हणजे 1782 मध्ये सालबाईचा तह झाला, या तहाने प्रथम इंग्रज मराठा युद्ध संपलेलं आहे। त्यानंतर 1802 मध्ये बघा, 1802 दुसऱ्या बाजीराव पेशवाने लॉर्ड वेलेस्ली यांची तैनाती फौज स्वीकारलेली आहे आणि 31 डिसेंबर रोजी वसईचा तह झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 9 नंबर पहा, 1765 मध्ये 1765 दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह, लक्षात ठेवायचं आहे। 1765 दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह। 1773 मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा कायदा झाला, रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा झाला। 1773 मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण कायदा रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा झाला। 1860 मध्ये भारत दंड संहिता लॉर्ड थॉमस बेमिंग्टन मॅकॉले यांनी तयार केलेली आहे, भारत दंड संहिता। 16 एप्रिल 1853 बघा, अतिशय प्रसिद्ध असलेला प्रश्न, फेमस असलेला प्रश्न, वारंवार पडणारा प्रश्न। 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात झालेली आहे। 1854 मध्ये कावसची नानाभाई दावर यांनी पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये स्थापन केलेली आहे। 1855 बंगालमध्ये रिश्रा येथे पहिली तागाची गिरणी स्थापन केलेली आहे, 1855 मध्ये, लक्षात ठेवायचं। 1907 मध्ये जमशेदपूर येथे जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापन केलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट भाग बघा, आपल्याला बघायचा आहे